बातमी आहे साताऱ्याची। साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या दहशतीचा एक नवा अवतार बघायला मिळाला। शेतकऱ्यांच्या जमीन प्रकरणात आज वसईचे अपक्ष आमदार विवेक पंडित यांनी मोर्चा काढला। या मोर्चात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून धमकवण्याचा प्रयत्न केला। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात मोर्चा निघाला। अपक्ष आमदार विवेक पंडित यांच्यासह शेकडो शेतकरी शांतपणे आंदोलन करतात आणि अचानक खासदारच अवतरले आणि मोर्चातच सामील झाले। दहशत निर्माण करण्याची ही खास उदयनराजे स्टाईल। उदयनराजेंच्या या कृतीबद्दल पंडित यांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला, तर उदयनराजेंचे कार्यकर्ते पंडितांवरच धावून गेले। तणाव वाढत गेला। शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनात अडथळे येत होते, पण पोलिसांनी मात्र उदयनराजेंना आवरण्याचा प्रयत्न केला नाही। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर तर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। आंदोलकांनी आपल्याशी समोरासमोर चर्चा करावी अशी उदयनराजेंची अपेक्षा होती। मला एक समजत नाही की ज्या वेळेस मी स्वतः त्यांना सगळ्यांसमोर विचारतोय की म्हणलं काय ते बोलायला तयार नाही, त्यांच्या मोर्चात मी सामील होतोय, म्हणलं जर माझ्याकडनं अन्याय खरंच झाला असेल जसं तुम्ही प्रोजेक्ट करताय तर मला शासन झालं पाहिजे ना। बरोबर। नो वन इज अबाउट द लॉ। मी कधी बोललोय का की मला छत्रपती म्हणा, मला उदयनराजे म्हणा किंवा राजे म्हणा, मला उदयन म्हणा, उद्या म्हणा, बोला ना, जोड्याने मारा महाराजसाहेब। पण एकच फक्त माझं हे की मला शिव्या घालू नका, एवढी माफक अपेक्षा आम्ही करायची नाही का? ज्या पद्धतीने यांनी जी लेखणीतनं मांडणी केली, बोतड झालेल्या तलवारी हे ते, मला एक समजत नाही। आहे ना तुमचा एक कॉज असेल ना, कम ऑन, तुम्ही ते परस्यू करा ना, त्याचे पाठपुरावा करा। आय एम विथ यू। मी कशाला माझे स्पष्टीकरण द्यायचं काय गरज नाही। मी या ठिकाणी आलो आणि ते नेहमी म्हणतात ना घाबरले आणि हादरले, मी घाबरत नाही आणि मी हादरत पण नाही। वेदना झाल्या म्हणून इथं आलो आणि हे लोक संपूर्ण सगळे लोक या ठिकाणी होते, त्यांच्यासमोर मला आता जे सोक्षमोक्ष करायचं होतं की ठीक आहे बाबा, काय तुमचं काय म्हणणं आहे, का धाडस केलं नाही पंडितांनी? असं कुठं झालंय का? जर अन्याय झाला असता माझ्याकडनं तर मी या ठिकाणी आलो असतो का? मला सांगा। कॉमन सेन्स का कॉमन आहे आय डोंट नो, त्याला कॉमन सेन्स का म्हणतात मला माहित नाही। वाय? उदयनराजे महसूल मंत्री असताना त्यांनी प्रतापगड परिसरातल्या जमिनी स्वतःच्या नावावर लावल्याचा आरोप आहे। प्रतापगडावरच्या भवानी माता मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद करण्यात आलाय। त्या विरोधात वसईचे आमदार विवेक पंडित यांनी आवाज उठवलाय। आम्ही तोंडाला पट्ट्या बांधून शांतपणे चालू असताना जे काही झालेलं आहे त्याचा निर्णय आपण घेऊ शकता जनता घेईल। पोलिसांनी अत्यंत पक्षपातीपणा केलेला आहे। ज्या वेळेला आम्ही शांतपणे चालत होतो, आपण पाहिलेले, आपण पुण्यात चित्रपट पहा, त्यावेळेला मध्येच पुण्याला तरी येऊ देणं, मग तो कुणी कसाही कितीही मोठा असू द्या, हे पोलिसांनी गैरकाम केलेलं आहे। त्याचा जाब विधानसभेमध्ये विचारला। उदयनराजेंच्या या दहशती विरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं विवेक पंडित यांनी म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद आता आणखी काही काळ उमटणार हे नक्की। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। नागपुरात ओरिएंटल कंपनीनं बायपास रोड बांधला आणि टोल वसुली सुरू केली, ती राष्ट्रीय महामार्गावर। त्याविरोधात लोकांनी कोर्टात धाव घेतली आणि त्यावर निर्णय देताना कोर्टानं हा राष्ट्रीय महामार्गावरचा टोलनाका अवैध ठरवलाय। त्यामुळे राज्यभरातल्या अशा अवैध टोलनाक्यांवरती चाप बसवण्यासाठी हा आदेश अत्यंत महत्त्वाचा ठरेल।